होय. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही निघालोय पंढरपूरहून थेट चिपळूणच्या दिशेने. गाडीत माझ्यासोबत आई बाबा, पूजा आणि आमची लहानगी शिवाजी आणि शाहू. कुठे चाललोय आपण? सांगली जिल्ह्यातील विटा शहरापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर वसलेलं वस्तुकलेचा अद्भुत नमुना असलेलं श्री क्षेत्र रेणावी हे पावन स्थान. आज आपण रेणावी गावातील मुख्य मंदिर आणि घाटातील मूळ स्थान या दोन्ही पवित्र मंदिरांचे दर्शन घेणार आहोत. मी पण ढगात चालली. आम्हाला घेऊन जातो ना. तुम्ही चालवतेत ना गाडी, मग सगळेच जाणार आहे ना घरी. बोलते ढगात कुठे काय मला काय माहिती बघ. मित्रांनो, जर तुम्ही कराडवरून विजापूर, जत, नागज, खानापूर या ठिकाणी जात असाल तर मध्यावरती तुम्हाला हे मंदिर लागतं, विटापासून 8 किलोमीटर अंतरावरती. नमस्कार मित्रांनो, मी अमरीश तुमचं आपल्या हक्काच्या मराठी प्रतिशोध MS यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहोत रेवणनाथ या मंदिरात दर्शन करण्यासाठी. आणि हे पाठीमागं बघताय ते मंदिर आहे. तर आतमध्ये जाऊन तुम्हाला सविस्तर दाखवतो आणि या मंदिराचा इतिहास, जे पुराणानुसार काय काय आहे ते सर्व मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. मंदिर कसं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, आज या दर्शनासाठी खास मी, आई, आमचे पप्पा आणि सहकुटुंब म्हणजे कंप्लीट पूर्ण फॅमिली आम्ही या दर्शनासाठी आलेलो आहोत. समोर दिसतंय ते क्षेत्र रेवणसिद्ध रेणावी या गावामध्ये आहोत आम्ही. आणि हे या गावाबद्दल जर सांगायचं झालं तर हे एकमेव गाव आहे ज्या गावात एकही माणूस तुम्हाला मांसाहारी सापडणार नाही. पूर्ण प्युअर व्हेजिटेरियन शुद्ध शाकाहारी गाव आहे. आणि ते शाकाहारी असण्याचं कारण म्हणजे हे रेवणनाथ मंदिर, रेवणसिद्ध मंदिर. तर या मंदिरात आपण जाऊया. 40 फूट भव्य तटबंदी असलेलं हे मंदिर एखाद्या ऐतिहासिक गडकोटासारखं वाटतं. मंदिरात प्रवेश करताच डोळ्याचे पारणे फेडणारी भव्य दीपमाळ आणि तिच्याच शेजारी पंचमुखी शिवपिंड आहे, जी महाराष्ट्रात खूप कमी मंदिरात पाहायला मिळते. वाघ म्हणून फळ आहे मित्रांनो, त्याची भाजी करतात. मी पहिल्यांदाच बघितले. बोलतोय की त्याला पप्पी पाहिजे. दर्शन रांगेतून पुढे जाताना सर्वात पहिलं दर्शन होतं ते गणपती बाप्पाचं आणि मग होतं श्री रेवणनाथ महाराजांचं. तब्बल 16 फूट लांब आणि 4 फूट रुंद असलेली ही भव्य मूर्ती अत्यंत मनमोहक आहे. या मूर्तीच्या पोटात 40 ग्राम आत्मलिंग आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. स्थानिक चर्चेनुसार ही मूर्ती दरवर्षी थोडी थोडी वाढते आणि तिच्यातून पाण्याचा सूक्ष्म स्त्रावही होत असतो. बाजूलाच महाराजांची सुंदर पालखी सुद्धा ठेवण्यात आली आहे. गाभाऱ्यातून बाहेर आल्यावर इथे पितळेचे 3 भव्य नंदी दिसतात आणि त्यांच्या समोर आहे हा खास इच्छापूर्तीचा दगड. महाराजांचं स्मरण करून मनात इच्छा धरायची. पहिल्या 2 वेळा फुलासारखं हलका दे म्हणत दगड उचलायचा आणि तिसऱ्या वेळी इच्छा पूर्ण होणार असेल तर जड दे असं म्हणायचं. अनेकांना याचा अनुभव आलेला सुद्धा आहे. आम्ही सुद्धा हे ट्राय केलं. सुरुवातीला पूजाने, नंतर बाबांनी आणि मग स्वतः मी. खरोखरच हा अनुभव थक्क करणारा होता. या मंदिरात 9 आखीव रेखीव मूर्ती असलेलं नवग्रहांचं मंदिर आहे. महाराजांचे गुरु श्री दत्तात्रयांचं मंदिर आहे. अष्टविनायकाचंही दर्शन होतं. जमिनीत खाली असलेलं बशीर सिद्धांचं मंदिर आहे. बाहेरच्या बाजूला संजीवन समाधी पाहताना मंदिरातील आध्यात्मिक ऊर्जा अधिकच जाणवते.
गावातील मंदिर पाहिल्यानंतर आम्ही निघालो घाटातील मूळ मंदिराकडे. पण ही 2 मंदिरे कशी झाली यामागे एक रंजक दंतकथा आहे. असं म्हणतात की महाराजांना मूळ स्थानावरून शिखर शिंगणापूर दिसत नव्हतं, म्हणून ते खाली गावात गेले आणि तिथेच तपश्चर्येला बसले. घाटातील हे मूळ मंदिर हे डोंगराच्या कुशीत अतिशय स्वच्छ, आखीव रेखीव आणि शांत वातावरणात वसलेलं आहे. मित्रांनो, रेणावी गावाच्या पुढे आल्यानंतर रेणावी घाट लागतो आणि रेणावी घाटातून थोडंसं पुढे आल्यानंतर मूळ रेवण सिद्धनाथाचं मंदिर लागतं. ते मंदिर पाहण्यासाठी आपण घाटाच्या वरती आलेलो आहोत. तर हे मंदिर आहे ते माझ्या पाठीमागे बघता येते. मित्रांनो, हा घाट वालांडत असताना म्हणजे घाट पार करत असताना, खाली उतरत असताना किंवा चढत असताना मध्यावरती एक छोटासा बोर्ड लागतो. त्या बोर्डवरती लिहिलं आहे मूळ रेवण सिद्ध मंदिर, म्हणजे हे मूळ रेवण सिद्ध मंदिर आहे. तर चला पाहूया आपण आतमध्ये जाऊन. मित्रांनो, नाथ परंपरेत रेवणनाथ यांचे विशेष स्थान आहे. श्री रेवणनाथ रेवणसिद्ध हे चौरंगी नाथाचे शिष्य आणि चमत्कारिक सिद्धी प्राप्त झालेले महान योगी मानले जातात. लोककथा आणि नाथलीलामृतानुसार रेवणसिद्ध महाराजांचा खडतर प्रवास तपश्चर्येवर प्रसन्न होऊन श्री दत्त महाराजांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले, अनुग्रह दिला आणि जनकल्याणासाठी सिद्धी प्रदान केल्या. गावातील मंदिरात भक्तांची गजबज आणि उत्सव चालतात, परंतु घाटातील मूळ स्थान हे आजही साधक, योगी आणि ध्यान करण्यासाठी शांतता व एकांत देणारे प्रमुख केंद्र आहे. इथेही डाव्या बाजूला गणपती बाप्पाचं आणि नवग्रहांचं दर्शन होतं, पण इथे रेवणसिद्ध महाराजांची उभी मूर्ती आहे. त्यांचे जुने ऐतिहासिक मुखवटे पाहायला मिळतात. विशेष म्हणजे गावातील मंदिरांची देखभाल गुरव समाज करतो, तर घाटातील मूळ मंदिराची पूजा अर्चा जंगम स्वामी करतात. मित्रांनो, रेणावी घाट चढत असताना जो बोर्ड लागतो त्यावरती लिहिलेला आहे सुळकाई देवी आणि मूळ रेवण सिद्ध मंदिर, आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे गुंफा. तर मित्रांनो, गुंफा म्हणजे लेण्या वगैरे असं काय नाही. इथं आल्यानंतर अनेकांचं कन्फ्युजन होतं. तर गुंफा हे जे लिहिलेलं आहे ते गुंफा वगैरे असं काय नाही, तर गुंफा नावाचं गाव आहे आणि ते ह्या मूळ रेवण सिद्ध मंदिरापासून इकडल्या बाजूला आहे, अर्धा किलोमीटर आहे इथून. तर मित्रांनो, आता आपण दोन्ही मंदिर बघितलेले आहे आणि दोन्ही मंदिर तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थांबूया इथंच. धन्यवाद. जय जिजाऊ.